नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे तळ्यातील गणपती मंदिर याबद्दल। पुण्यातील सारसबागेत तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर वसलेले असल्यामुळे हे मंदिर तळ्यातील गणपती या नावाने प्रसिद्ध आहे। 18व्या शतकात पर्वती टेकडीवरील देवदेवेश्वर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर श्रीमंत बाळाजी बाजीराव यांच्या स्वप्नपूर्तीसाठी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सुमारे 25 एकराच्या बेटावर एक सुंदर बाग निर्मित केली व 1784 मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी येथे सिद्धिविनायक मंदिर स्थापित केले। पर्वती मंदिरापासून जवळ असल्यामुळे 18व्या आणि 19व्या शतकात मराठ्यांकडून निजाम आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लष्करी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी या मंदिराचा वापर केला जात असे। सध्याची पांढऱ्या संगमरवराची गणेशाची मूर्ती राजस्थानी कारागिरांनी तयार केली असून मूळ मूर्ती कुरुड दगडाची बनवलेली होती व ती 1882 आणि 1990 या दोन वेळेस बदलण्यात आली। 1995 मध्ये मंदिर परिसराच्या मागे एक छोटे संग्रहालय बांधण्यात आले होते, ज्यात भगवान श्री गणेशाच्या हजारो मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत। जुन्या तलावाचे आता मंदिराभोवतीच्या पक्क्या तळ्यात रूपांतर करण्यात आले आहे। सारसबाग गणपती मंदिर हे पर्वती येथील श्री देवेश्वर संस्थेच्या देखरेखीखाली चालवले जाते। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईल ला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।